नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस. तर मित्रांनो, एकदम आजचा फुल कथा ट्रेंडिंग असा व्हिडिओ आहे. तर आपला मराठी सॉन्ग होणार आहे. तर आपली व्हिडिओ आपल्याला लेट येणार आहे. तर कारण मित्रांनो, आपलं सध्या नेटवर्क इश्यू पण आहे आणि पावसामुळे जर आपल्याला नेटवर्क इश्यू झाला तर आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर व्हिडिओ येत नाहीत. तर त्यामुळे काय करायचं, आपलं ॲप्लिकेशन ओपन करायचे आणि जे मटेरियल आहे ते आपल्या ऑल मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तुम्हाला दिलेलं आहे. बीटमार्क प्रोजेक्ट पण दिलेलं आहे, सर्व दिलेलं आहे. त्यांना पासवर्ड पण नाही मित्रांनो, तो पासवर्ड तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर असं आपण ॲप्लिकेशन ॲप ओपन करून घेऊया पहिल्यांदा. अशा प्रकारे ॲप्लिकेशन ॲप ओपन करून घेतलं तर प्रोजेक्टचे ऑप्शन टच करायचे. मित्रांनो, एकदा स्टार्टिंग करतो आपण. मध्ये कुठेच अडथळा येणार नाही मित्रांनो आपल्याला. त्यासाठी अशा प्रकारे प्रोजेक्ट ऑप्शन क्लिक करण्यात आपली जी बीटमार्क प्रोजेक्ट आहे मित्रांनो, बघू शकता. बीटमार्क प्रोजेक्ट रेक्टँगल वन मित्रांनो फक्त दिलेले आहे. तर मी तुम्हाला इथे लावून दिलं तर PNG तर देऊ शकतो मित्रांनो. तर बघू शकता. तर ओके, तर प्लस किंवा टच करायची, मीडिया द्यायचे. मीडिया गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, जी मी तुम्हाला व्हिडिओ दिली ती तुम्हाला इथे घ्यायचे आणि 3 डॉट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ टच करायची. व्हिडिओ ते डिलीट करून टाकायचे. रेक्टँगल शेप आहे डिलीट करून टाकायचे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर असं आपला सॉन्ग येऊन जाईल. तर काय करायचं, आपलं बॅग घ्यायचे. आपलं जे लिरिक्स आहे मित्रांनो, बघू शकता. अशा प्रकारे लिरिक्स आहे मित्रांनो. तर 4 लिरिक्सवर टच करायचे. 2 डबल प्लस टच करून कॉपी क्लिअर करून बॅग घ्यायचे. बॅग आल्यानंतर मला करायचे, बीटमार्क ओपन टच करायचे आणि तिथे अशा प्रकारे लावून टाकायचे. ते असं फोटो तुम्हाला एडिट करायचं असेल तर फोटो टॅप करायचे, कलर आणि फ्लो द्यायचे, स्टार्ट ऑप्शन क्लिक करून फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे. आणि मित्रांनो, तो ग्रुपमधला पण सेम फोटो तसंच करायचे. याचे ऑप्शनवर क्लिक करायचे, कलर आणि फ्लो द्यायचे, स्टार्ट ऑप्शन क्लिक करून फोटो एडिट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे छोटा फोटो लावायचे. फोटो कसं लावायचे तुम्ही तर बघू शकता. प्लस टच करायचे, मीडिया जायचे. व्हॉट्सअप इमेज म्हणजे आपलं व्हॉट्सअपमध्ये इमेज आहे मित्रांनो. तर तुम्हाला साधारण ते आता ते इमेज दिसून येत नाही. तर त्यामुळे 1 मिनिट आपले इमेज खूप क्रिटिकली केलेले आहेत. हा वाला इमेज आहे. त्या इमेज टच केलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे 3 डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर टॅप करून पुढच्या क्लिक करून जो पुढचा फोटो आहे नॉर्मल तो कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला करायचं. शेवटचा फोटो लावून घ्यायचा. चला आपण जरा नाही तर फोटो लावून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी शेवटचा फोटो लावून घेतलेला आहे. आता काय करायचं, तुम्हाला इफेक्ट लावायचे. ते बॅग घ्यायचे. आपला इफेक्टचा ऑप्शन आहे मित्रांनो, त्यावर टच करायचे. इफेक्ट बघू शकता. टच केलेला आहे आपण मित्रांनो इफेक्टच्या ऑप्शनवर. अशा वेळी पहिला नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा. तो कसं कॉपी करायचं बघू शकता. ते फोटो टॅप करायचे, इफेक्ट द्यायचे, 3 डॉट द्यायचे, कॉफी इफेक्ट करायचे, बॅग घ्यायचे आणि आपलं बीटमार्क टच करायचे. तर मित्रांनो, आपले फोटो टॅप करायचे. फोटो परत द्यायचे मित्रांनो. पहिल्या नंबरचा फोटो, तेव्हा फोटो टॅप करायचे. फोटो टॅप केल्यानंतर इफेक्टवर जायचे, 3 डॉट क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. तर अशा प्रकारे पुढच्या नंबरचे फोटो पण तसंच करायचे. पेस्ट करीत मित्रांनो तुम्हाला कुठपात जायचं तुम्हाला दाखवतोच. तर आपली व्हिडिओ फास्ट येत आहे मित्रांनो. बघा, 10.7 सेकंदापर्यंत त्याचे लास्टचा फोटो आपला. तर इकडून ते सर्व फोटोला करायचे. तर गाईज अशा प्रकारे घ्यायचे. अशा प्रकारे तुमचे इफेक्ट लावून झालेले आहेत, बघू शकता. अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा फोटोला वेगळा इफेक्ट लावायचे नाही, यांना मोठ्या फोटोला वेगळं लावायचे. तर बघू शकता. त्यासाठी बॅग घ्यायचे, इफेक्ट टच करायचे. तर मग मी तो लिरिक्स पण एकत्र करून देऊ शकतो मी कदाचित शेक इफेक्टमध्ये. तुम्ही नक्कीच चेक करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे दुसऱ्या नंबरचा फोटो त्यावर टॅप करायचे, इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्यायचे सिम्पली मित्रांनो आणि बीटमार्क टच करायचे. अशा प्रकारे जो मोठा फोटो त्याच्यावर इफेक्ट टॅप करून पेस्ट इफेक्ट करायची. अशा प्रकारे पुढच्या फोटोला मित्रांनो 3रा नंबरचा इफेक्ट लावायचे. तुम्ही बघू शकता. तर आपला मोबाईल जरा स्लो झालेला, आपण स्टोरेज भरलेलं मित्रांनो, त्यामुळे हे जरा प्रॉब्लेम येत आहे. ते इफेक्ट लावून 3 कॉपी इफेक्ट करायचे 3ऱ्या नंबरचा. पुन्हा एकदा आपल्या जो इफेक्ट आहे मित्रांनो तो इथे पेस्ट करून टाकायचे लिरिक्सवाल्या फोटोला. बघू शकता तुम्ही आराम के साथ मित्रांनो, एकदम फुल्ली. तर अशा प्रकारे हा फोटो इथपात लावून टाकायचे. लास्टचा फोटो येतो मित्रांनो, हे सर्व इफेक्ट लावायचे. तर चला आपण जरा नंतर लावून घेऊ.
लास्ट फोटो मित्रांनो घ्यायचे असे बरे कॉपी पेस्ट करून तर मित्रांनो लास्ट पर फोटो लावून घ्यायचे ते फोटो टॅप करायचे प्रोजेक्टचे 3 डॉट लावून पेस्टिफिक करायचे. तर अशा प्रकारे बघा फोटोला इफेक्ट लावायचे आहेत. तर असे झाले तर आपण शोल्डपत लावून घेऊ. चला मित्रांनो अशा प्रकारे शोल्डपत लावून झालेले आहेत. तर करायचं एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्ट करण्यासाठी वरच्यावर क्लिक करायचे, एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचे. तर मित्रांनो सिम्पली आपण फास्टली व्हिडिओ घेतलेले त्यामुळे लवकर झालेले आहे. तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला लिरिक्स आहे मित्रांनो ते शेकेपेकमध्ये पण देईल किंवा बीटवरची पण देईल जे एक्सपोर्टसाठी आपल्याला होत नाहीत. त्यामुळे मी करून देईल मित्रांनो इंग्लिश तुम्हाला फोटो चेंज करायला देखील फक्त. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.